काल आपण अंकगणित श्रेणी या प्रकरणातील क्रमिका आणि क्रमिकेतील पद, त्यानंतर साधारण फरक डी काढणे आणि दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही ओळखणे याचा आपण अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर सराव संच 3.1 आपण सोडवलेला आहे। आता 3.1 मध्ये एक दोन गणित आहेत, ती गणित पहिल्यांदा आपण घेऊया आणि त्यानंतर या ठिकाणी 3.1 मधला प्रश्न दुसरा आपण सोडवायचा आहे। आता बघा 3.1 मधला पहिला प्रश्न असा आहे की खाली दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे ओळखा। कालसारखंच गणित आहे, फक्त काय होत आहे, अपूर्णांक दिला, करणी संख्या दिल्या तर आपल्याला काय होणार आहे, अडचण येते किंवा आपण घाबरतो। त्या घाबरायचं काही काम नाही, नेहमीच्या पद्धतीनंच आपल्याला गणित सोडवायचं आहे। तर बघूया पहिलं गणित, बघा 2 5/2 3 7/2 ही क्रमिका आहे आणि ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे ओळखणे। आता दिलेल्या क्रमिकेमध्ये पहिलं पद 2 आहे, दुसरं पद 5/2 आहे, तिसरं पद 3 आहे, चौथं पद 7/2 आहे। T1 बरोबर, T1 म्हणजे पहिलं पद, T2 म्हणजे दुसरं पद, T3 म्हणजे तिसरं पद, T4 म्हणजे चौथं पद। दिलेल्या क्रमिकेतील पदाला क्रमांक द्यायचा। जे पहिलं पद असेल त्याला T1 म्हणा, दुसऱ्या पदाला T2 म्हणा, तिसऱ्या पदाला T3, चौथ्या पदाला T4। मग या क्रमिकेमध्ये पहिलं पद आहे म्हणजे T1 बरोबर 2, T2 बरोबर 5/2, T3 बरोबर 3 आणि T4 बरोबर 7/2। T1 2, T2 5/2, T3 3, T4 7/2। आता या ठिकाणी डी काढायचा आहे। डी कसा काढायचा काल आपण अभ्यासलंय। साधारण फरक किंवा सामान्य फरक काढताना काय करायचं आहे, डी बरोबर T2 वजा T1, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं। लक्षात घ्या, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं। हा पहिला डी काढायचा आहे। डी बरोबर T2 वजा T1 बरोबर, आता T2 किती आहे बघा, 5/2, 5/2 वजा 2। आता इथं 2 ला छेद दिला नाही, छेद दिला नसेल त्यावेळी 1 घ्यायचा। इथं चुकतं बघा, ज्यावेळी एखाद्या याला छेद दिला नसेल तर आपण छेद किती घेणार आहे, 1 घेणार आहे। आता इथं अपूर्णांकाची बेरीज आहे, बेरीज आणि वजाबाकी किंवा अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना काय करायचं असते, छेद समान करावा लागणार आहे। छेद समान केल्याशिवाय आपण अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करू शकत नाही। मग मी काय करणार इथं, आता इथं याचा छेद समान करायला छेदाचा गुणाकार करायचा, बे के बे आणि वर तिरकस गुणाकार करायचा। बघा काय होणार इथं, बे के बे छेदाचा गुणाकार, त्यानंतर तिरकस गुणाकार, काय होणार तिरकस गुणाकार, 5 एके 5, बेदुनी 4। आता 5 4 वजा करा, 1/2 म्हणजे पहिला डी किती आला, 1/2। लक्षात येते का बघा, इथं अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना जर छेद समान नसेल तर छेद समान करून आपल्याला त्यांची बेरीज वजाबाकी करावी लागते। मग इथं मी छेद समान करायला 2 आणि 1 चा गुणाकार छेदामध्ये दिलेला, बे के बे आणि परत तिरकस गुणाकार केला, 5 एके 5, 2 गुणिले ऋण 2 ऋण 4, ह्या 5 मधनं 4 वजा केले 1 आलं, 1/2। इथं छेद समान झाला, छेद समान झाल्यानंतर त्यांच्या अंशाची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला करावी लागणार आहे। अशा पद्धतीनं पहिली डी ची किंमत आली 1/2। आता जसं मी गणित सोडवलं, पहिला डी जसा काढला छेद समान करून, तसा दुसरा डी आपल्याला काढावा लागणार आहे। बघा दुसरा डी काय येतोय, आता दुसरा डी कसा काढायचा आहे, डी बरोबर T3 वजा T2, T3 किती आहे बघा, 3, 3/1, छेद नाही म्हणजे 1 घ्यायचा, परत किती आहे T2 5/2। इथं पण तसंच छेद समान आहे का, छेद समान आहे का बघा, पहिल्या छेद 1 आहे, दुसऱ्या छेद 2 आहे, छेद समान नाही। मग मी काय करणार, छेदांचा गुणाकार, काय ना
बेके बे तिरकस गुणाकार 3 दुनी 6 5 एके 5 7 न 5 वजा करा 1/2 म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा डी किती आला 1/2 आला. लक्षात येते का? छेद समान केल्याशिवाय आपल्याला या अपूर्णांकांची वजाबाकी करता येणार नाही. अशा पद्धतीनं पहिला डी पण 1/2 आला, दुसरा डी पण 1/2 आला. आता या ठिकाणी तिसरा डी काढूया. डी बरोबर P4 वजा P3. P4 किती आहे 7/2 वजा P1 P3 3/1. बघा इथं पण छेद समान नाही, छेद समान करून घेऊया. बेके बे तिरकस गुणाकार 7 एके 7 3 दुनी 6 6 मधनं 6 7 मधनं 6 वजा करा. या ठिकाणी 1/2 येणार. या ठिकाणी या प्रत्येक ठिकाणी जी डी ची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती डी ची किंमत स्थिर मिळालेली आहे. म्हणजे दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे, कारण इथला सामान्य फरक स्थिर आहे. लक्षात येतंय? अपूर्णांक दिल्यामुळे काय घाबरायचं काम नाही. नेहमीच्या पद्धतीनं फक्त इथं तुमच्या लक्षात पाहिजे अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्यांचा छेद समान करावा लागतो. त्यासाठी छेदात असणाऱ्या संख्येचा गुणाकार छेदात करा, परत तिरकस गुणाकार करा आणि चिन्हाप्रमाणे त्यांची बेरीज वजाबाकी केल्यानंतर ह्या ठिकाणी डी तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तो डी प्रत्येक ठिकाणी समान आला असेल किंवा स्थिर आला असेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. समजते का? समजते का? बघा अपूर्णांकाची गणित समजतात का? बघा प्रत्येकाला समजायला पाहिजे. प्रत्येकानं छेद समान कसा केला लक्ष देऊन ऐका, काळजीपूर्वक ऐकायचं आहे. जर कुणाला शंका आली तर त्यानं मला शेवटी विचारायचं आहे. लक्षात येते का? आणि प्रत्येकाला दिसते का बघा स्पष्ट? फळ्यावरचं दिसते ना? दिसते का? हा. आणि ऐकायला येते का बघा? ऐकायला येत नसेल तर सांगा मला. हा ठीक आहे. आता दुसरं गणित घेऊया या पद्धतीचं. हा ऋण 1/5 ऋण 1/5 ऋण 1/5 ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही ओळखायचं आहे. नेहमीच्या पद्धतीनं दिलेल्या क्रमिकेतील पदांना क्रमांक द्यायचा. पहिलं पद T1 बरोबर ऋण 1/5. पहिलं पद ऋण 1/5. T2 बरोबर ऋण 1/5. T3 बरोबर ऋण 1/5. डी काढायचा. डी कसा काढायचा? T2 वजा T1 T3 वजा T2. 3च पद आहे, 2 वेळा डी काढायचा. जर 4 पद असतील तर 3 वेळा काढायचा आणि जर 3च पद दिली असतील तर फक्त 2दा डी काढायचा. आणि तो जर डी म्हणजे सामान्य फरक साधारण फरक जर स्थिर आला तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. म्हणजे या उदाहरणामध्ये फक्त आपल्याला 2दा डी काढावा लागणार आहे. पहिला डी काढताना T2 वजा T1, दुसरा डी काढताना T3 वजा T2. हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला साधारण फरक सामान्य फरक काढता आला पाहिजे. दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं, तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं, चौथ्या पदामधून तिसरं पद वजा करायचं. हे लक्षात ठेवा. हे लक्षात जर असेल तर या प्रकारचं गणित कधीही चुकणार नाही. मग काय करूया आपण? डी बरोबर T2 वजा T1. T2 किती आहे? ऋण 1/5. आता चिन्ह, हे चिन्ह ऋण चिन्ह आपलं कंसातलं आहे, त्या ठिकाणी सूत्रातलं आहे आणि पद पण ऋण आहे. जे पद ऋण असेल ते कंसात द्यायचं. ऋण 1/5. आता काय होणार इथं? बघा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे आणि कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर तो कंस काढताना पण चिन्ह बदलतो किंवा इथं ऋण धन होणार आहे. लक्षात येते का? बघा ऋण धन होणार आहे म्हणजे काय होणार इथं? ऋण 1/5 अधिक 1/5 समान चिन्ह आहे. 1/5 मधून 1/5 वजा केले तर 0 येणार. म्हणजे या गणितामध्ये
डी ची किंमत 0 आहे. 0 लक्षात येते. अशा पद्धतीनं चालू आहे. ऋण 1/5 अधिक 1/5 बरोबर 0. अशा पद्धतीनं डी ची किंमत 0 आली. आता एकदा डी काढायचा राहिला आपला. कसा येणार डी सांगा. डी बरोबर T3 वजा T2. T3 किती आहे. ऋण 1/5 परत T2 किती आहे. ऋण 1/5. इथं सुद्धा तसंच ऋण 1/5 वजा कंसात ऋण 1/5. इथं ऋण काय होणार आहे. धन होणार आहे. किंवा कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर तो कंस काढताना कंसाच्या पदाचं चिन्ह बदलायचं असते. हे लक्षात ठेवा म्हणजे गणित चुकणार नाही. मग काय नाही तर ऋण 1/5 अधिक 1/5 बरोबर 0. इथं डी स्थिर आला. बरोबर आहे का. पहिला डी पण 0 आला. दुसरा डी पण 0 आला. म्हणजे इथं सामान्य फरक स्थिर आल्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. अपूर्णांक आहे म्हणून घाबरायचं नाही. लक्षात घ्या. चिन्ह आणि जर तुम्ही व्यवस्थित अपूर्णांकांची बेरीज केली तर गणित बरोबर येणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे गणित सोडवू शकतो. आता शेवटचं गणित घेऊया आणि त्यानंतर नवीन भाग आज आपल्याला अभ्यासायचा आहे. ए आणि डी ची किंमत दिल्यानंतर दिलेल्या अंकगणितीय श्रेणीची पद काढली. बघा आता 3 पहिलं पद 3 आहे. त्यानंतर 3 अधिक वर्गमुळात 2. 3 अधिक 2 वर्गमुळात 2. 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आता येता 9वी मध्ये आपण वास्तव संख्या या प्रकारामध्ये गणित आपण अभ्यास केलेला आहे. त्या प्रकारामध्ये गणित आहे. काही घबरायचं काम नाही. नेहमीच्या पद्धतीनं 1 2 3 4 पद आहेत. या क्रमिकेमध्ये 4 पद आहेत. 4 पदांना आपण नंबर देऊया. पहिलं पद आहे T1 बरोबर 3. T1 बरोबर 3. T2 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2. T3 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2. नेहमीच्या पद्धतीने डी काढायचा. डी आपल्याला काढायचं माहित आहे. पहिला डी काढताना काय करतो आपण. T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3 आणि आलेला डी जर स्थिर असेल तरच ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी असणार आहे. म्हणून आपण 3 वेळा डी काढूया आणि त्या डीचं निरीक्षण करून दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे ठरवूया. त्यासाठी मी डी काढणार आहे. बघा डी कसा काढणार आहे मी. डी बरोबर T1 वजा T2 बरोबर T2 वजा T1. T2 वजा T1. T2 किती आहे बघा. 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3. ह्या 3 ला 3 गेले. काय राहिले. वर्गमुळात 2. पहिला डी वर्गमुळात 2 आला. लक्षात येते का. बघा इथं बरेच विद्यार्थी गोंधळ काय करणार आहेत. ह्या वर्गमुळात 2 आणि 3 ची बेरीज होत नाही. कारण 3 ही परिमेय संख्या आहे आणि वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. ह्या संख्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे यांची बेरीज होत नाही. इयत्ता 9वी मध्ये आपण याचा करणी या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे. इथं 3 वजा 3, 3 ला 3 जाणार आहे आणि या पहिल्या डी ची किंमत आली वर्गमुळात 2. लक्षात येते का. बघा पहिली डी ची किंमत वर्गमुळात 2 कशी आली. 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3. 3 ला 3 गेले आणि वर्गमुळात 2 शिल्लक राहिले. म्हणजे पहिला डी ची किंमत किती आली. वर्गमुळात 2. आता डी ची किंमत दुसऱ्या डी ची किंमत काढूया. कशी काढायची. T3 वजा T2. T3 किती आहे बघा. 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा. आता T2 हे पद घालताना आपण कंसात घालूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला. 3 अधिक वर्गमुळात 2. बघा तिसरं पद काय आपलं.
3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा कंसात 3 अधिक वर्गमुळात 2. आता इथं कंस काढायचा आहे. कंस काढायचं म्हणजे काय करायचं, जर कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल तर कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं असते. हा नियमच आहे. कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर तो कंस सोडवताना कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह काय करायचं, बदलायचं असतं. म्हणून मी काय करणार, दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार. पहिल्यात काय बदल नाही. 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 वजा वर्गमुळात 2. ह्या 3 ला 3 गेले. आता येता बघा मी इथं पायरी वाढवतो. 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2. फक्त सजातीय करणीचीच बेरीज वजाबाकी करता येते. सजातीय करणी कुणाला म्हणायचं, ज्या करणीची कोटी आणि करणीची संख्या समान असेल त्याला सजातीय करणी म्हणतात. आणि जर त्या सजातीय करणे असतील तर आपण त्यांच्या सहगुणकांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. या पायरीला त्या ठिकाणी सजातीय करणे आलेले आहेत. ह्या करणीची कोटी 2 आहे, ह्या करणीची कोटी 2 आहे, कर्णिक संख्या 2 आहे, कर्णिक संख्या 2 आहे, म्हणजे कोटी आणि कर्णिक संख्या समान आहे, म्हणजे ही सजातीय करणी आहे. आता या सजातीय करणींची आपल्याला त्यांच्या सहगुणकांची म्हणजे जो परिमेय अवयव आहे, चिन्हाच्या बाहेर जो अवयव आहे, त्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. इथं एक करणी शुद्ध करणे आहे, एक करणी मिश्र करणे आहे. ज्यावेळी ती शुद्ध करणे असणार आहे त्यावेळी त्याचा परिमेय अवयव 1 असणार आहे, आणि जर मिश्र करणे असेल तर त्याचा करणी या ठिकाणी परिमेय अवयव 2 असणार आहे. म्हणजे तुम्ही काय करणार आहे बघा, 2 वजा 1 वर्गमुळात 2 बरोबर 2त 1 वजा केल्यानंतर 1 येणार. 1 इथं काय द्यायची गरज नाही, म्हणजे वर्गमुळात 2. पहिला डी किती आला, पहिला डी सुद्धा वर्गमुळात 2 आला आणि दुसरा डी सुद्धा वर्गमुळात 2 आलेला. लक्षात घ्या, इथं करणीच्या बेरीज आणि वजाबाकीचे नियम वापरायचे आहेत. इथं सजातीय करणींचीच आपण बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. तो नियम वापरून इथं मी काय केली, बेरीज केली. आणि बेरीज केल्यानंतर वर्गमुळात 2 डी ची किंमत वर्गमुळात 2 आलेली आहे. पहिली डी ची किंमत वर्गमुळात 2 आली, दुसरी डी ची किंमत सुद्धा वर्गमुळात 2 आलेली आहे. आता तिसरा डी काढूया. डी बरोबर T4 वजा T3. T4 किती आहे, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा T3 किती आहे, 3 अधिक 2 वर्गमुळात 2. पुन्हा इथं कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, म्हणून कंसातल्या कंस काढत असताना या दोन्ही पदांची चिन्ह बदलायची असतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून पहिल्याच काही बदल करायचा नाही. 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3 वजा 2 वर्गमुळात 3. 3 ला 3 गेले, काय राहिलं, 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2. इथं सजाती करणारी बघा, कोटी आणि कर्णी संख्या समान आहे. जर कर्णीला कोटी दिली नसेल तर 2 असते, आणि इयत्ता 9वी मध्ये आपण फक्त वर्ग या ठिकाणी 2 कोटी असणाऱ्याच करणीचा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी वर्ग करणीचा आपण अभ्यास केला. दोघांची कोटी समान आहे, कर्णिक संख्या समान आहेत, म्हणजे सजातीय करणे आहेत. म्हणून मी काय करणार, ह्या 3 आणि 2 ची वजाबाकी करणार. 3 वजा 2 वर्गमुळात 2. 3त मी जर 2 वजा केले तर 1 येणार. 1 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी डी ची किंमतीचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी डी ची किंमत स्थिर आली, म्हणजे सामान्य फरक, साधारण फरक स्थिर असल्यामुळं ही दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. इथं आपण इयत्ता 9वी मध्ये या ठिकाणी करणीचा अभ्यास करताना बेरीज वजाबाकी कशी केली त्या नियमाचा वापर करून आपण हे गणित सोडवलेलं आहे. हे गणित पुन्हा पुन्हा सोडवा. याचा आता ऑनलाईन तासाचा व्हिडिओ सुद्धा टाकला जाणार आहे. स्पष्ट क्लिअर दिसतंय का बघा. आणि हे गणित पुन्हा पुन्हा सोडवा, आणि जर हे गणित समज नसेल तर शंका विचारा. अशा पद्धतीनं 3.1 मधले सगळे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 3.1 मधला जो पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नामध्ये दिलेल्या क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ओळखायचं आहे. त्यासाठी आपल्याला डी काढता आला पाहिजे. डी काढण्यासाठी दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करा, तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करा, चौथ्या पदातून तिसरं पद वजा करा, आणि इतर चिन्हांचे नियम वापरून जर तुम्ही गणित सोडवलं तर गणित काही अडचण येणार नाही. आता या सराव संख्यामध्ये असणारा दुसरा घटक आहे
ए आणि डी ची किंमत दिल्यानंतर त्या अंक कोणतीही पद आपण काढू शकतो. त्यासाठी आपल्याला एक नियम माहित पाहिजे. आताच आपण अभ्यासला काय का अभ्यासला आपण डी कसा काढला बघा. डी बरोबर T2 वजा T1. आता जर मला T1 ची किंमत काढायची असेल म्हणजे दुसरं पद काढायचं असेल तर मला काय करायचं या ठिकाणी ऋण T1 हे ते उजवीकडे आहे. ते उजवीकडे कुठे नेणार मी डावीकडे. मग काय होणार बघा T2 बरोबर T1 अधिक D. बघा लक्षात येते का. त्याचा अर्थ काय दुसरे पद बरोबर पहिले पद अधिक डी म्हणजे साधारण फरक. जर मी पहिल्या पदामध्ये जर डी मिळवला तर त्या अंकगणितीय श्रेणीचं दुसरं पद मला मिळणार आहे. बघा पहिल्या पदामध्ये जर मी डी मिळवला तर त्या अंकगणितीय श्रेणीचं दुसरं पद मिळणार आहे. हा याचा अर्थ आहे T2 बरोबर T1 अधिक डी. आता मला T2 वरून दुसऱ्या पदावरून तिसरं पद काढायचं आहे. जसं आपण पहिल्या पदामध्ये डी मिळवल्यानंतर दुसरं पद मिळालं त्याच पद्धतीनं जर मी दुसऱ्या पदामध्ये जर डी मिळवला तर मला तिसरं पद मिळणार आहे. बघा T3 बरोबर T2 अधिक डी. अगोदरच्या पदामध्ये डी मिळवायचा कारण प्रत्येक ठिकाणी डी समान असणार आहे. डी ची किंमत सारखी असणार आहे. फक्त डी ची किंमत मिळवत जावा तुम्हाला त्या अंकगणितीय श्रेणीचं कोणतंही पद मिळू शकतं. याच्या लक्षात बघा या ठिकाणी पहिलं पद तुम्हाला दिलेलं असणार आहे. आता या गणितामध्ये तुम्ही काय म्हणणार ए दिलेला आहे. ए म्हणजे T1. ए बरोबर T1 हे सगळ्यात महत्वाचं आहे. ए म्हणजे T1. ए बरोबर पहिले पद म्हणजे T1. ह्या पहिल्या पदावरून दुसरं पद काढायचं. काय करायचं पहिल्या पदामध्ये डी मिळवा दुसरं पद मिळवा. आता दुसऱ्या पदावरून तिसरं पद काढायचं आहे. T3 बरोबर T2 अधिक डी. आता मला सांगा तिसऱ्या पदावरून मला चौथं पद काढायचं आहे. काय करायचं T4 बरोबर T3 अधिक डी. आता मला पाचवं पद काढायचं आहे. T5 बरोबर T4 अधिक डी. अशा पद्धतीनं तुम्ही त्या अंकगणितीय श्रेणीची कितीही पदं काढू शकता. जर तुम्हाला ए म्हणजे पहिलं पद डी म्हणजे साधारण फरक दिल्यानंतर त्या अंकगणितीय श्रेणीची अशा पद्धतीने आपण पदं काढू शकतो. या गणितामध्ये लक्षात ठेवा ए म्हणजे T1. ए ला पहिलं पद म्हणतात आणि पहिलं पद आपण T1 दर्शवणार आहे. ए आणि T1 ची किंमत समान असणार आहे. ए म्हणजेच पहिलं पद. ए म्हणजेच पहिलं पद. ए म्हणजेच पहिलं पद. ए बरोबर T1. आता पहिल्या पदावरून दुसरं पद काढायला T2 बरोबर T1 अधिक डी. दुसऱ्या पदावरून तिसरं पद काढायला T3 बरोबर T2 अधिक डी. तिसऱ्या पदावरून चौथं पद काढायला तिसऱ्या पदामध्ये जर मी डी मिळवला तर मला चौथं पद मिळणार आहे. चौथ्या पदामध्ये जर मी डी मिळवला तर मला पाचवं पद मिळणार आहे. अशा पद्धतीनं आपण जर त्या अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद म्हणजे ए पहिलं पद म्हणजे ए आणि साधारण फरक डी दिल्यानंतर त्या अंकगणितीय श्रेणीची पदं काढण्यासाठी या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. बघा लक्षात येते का. बघा इथं पुन्हा इथं देतो मी काय काय दिलं असतं. पहिले पद ए सामान्य किंवा हे लक्षात ठेवा. पहिलं पद ए न दाखवतात सामान्य फरक डी न दाखवतात. इथं काय येणार आहे ए बरोबर T1. ए म्हणजे T1. लक्षात येते का. बघा ए म्हणजे पहिलं पद म्हणजे दिलेली किंमत ही त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिलं पद असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पहिल्या पदावरून दुसरं पद काढायचं आहे. मग मी काय करणार पहिल्या पदामध्ये जर मी डी मिळवला म्हणजे साधारण फरक मिळवला तर मला दुसरं पद मिळणार आहे. म्हणून मी काय करणार आहे बघा T2 बरोबर T1 अधिक डी. परत तिसरं पद काढायचं आहे T3 बरोबर T2 अधिक डी. चौथं पद काढायचं आहे T4 बरोबर T3 अधिक डी. पाचवं पद काढायचं आहे
T5 बरोबर T4 अधिक D अशा पद्धतीनं तुम्ही त्या अंकगणितीय श्रेणीची कितीही पद काढू शकता. फक्त अगोदरच्या पदामध्ये जर तुम्ही D मिळवला तर त्याच्या पुढची पद तुम्हाला मिळत जाणार आहेत. अशा पद्धतीनं आपण A म्हणजे पहिलं पद, D म्हणजे सामान्य फरक दिल्यानंतर त्या अंकगणितीय श्रेणीची पद आपण काढू शकतो. लक्षात येते का बघा. तुम्ही काय म्हणणार, पहिल्यांदा पहिलं पद म्हणजे T1 म्हणलं. आता पहिलं पद म्हणजे ए म्हणजेच T1. लक्षात ठेवा, ए म्हणजेच T1. पहिलं पद ए न पण दाखवतात आणि पहिलं पद T1 या अक्षराने सुद्धा दाखवतात. जिथं ए दिला असेल तिथं आपण पहिलं पद समजायचं आहे. जिथं T1 दिला असेल तिथं सुद्धा T1 म्हणजेच पहिलं पद समजायचं आहे. याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही. इथं ए म्हणजेच पहिलं पद म्हणजेच T1. लक्षात घ्या, पहिले पद ए म्हणजेच T1. लक्षात घ्या, ए पहिलं पद ए न पण दाखवतात आणि T1 न पण दाखवतात. डी म्हणजे सामान्य फरक. ह्या दोन किमती दिल्यानंतर आपण त्या अंकगणितीय श्रेणीची कोणतीही कितीही पद आपण काढू शकतो. फक्त इथं चिन्हांची बेरीज वजाबाकी जर तुम्हाला जमली तर काही अवघड नाही. अतिशय सोपं प्रकरण आहे. त्यामुळं गोंधळ करू नका. इथं बऱ्याच वेळा गोंधळ तुम्ही करताय. गोंधळ केल्यामुळे तुम्हाला समजत नाही. गोंधळ करू नका. जी गोष्ट आपल्याला समजत नाही ती पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा त्याचं निरीक्षण करा. आणि निरीक्षण केल्यानंतर 100% समजणार आहे आणि सराव करा, जमणार आहे. इथं ए म्हणजेच पहिलं पद म्हणजेच T1, सामान्य फरक D, ह्या दोन किमती दिल्यानंतर आपल्याला त्या अंकगणितीय श्रेणीची पद काढायची. ठीक आहे, चला बघा आता याच्यावर काय प्रश्न विचारणार. सराव 3.1 मधला दुसरा प्रश्न आहे. पहिले पद ए व सामान्य फरक D ची किंमत दिली असता की त्या अंकगणितीय श्रेणीची पहिली 3 पदे आपण 4 काढूया. पहिली 4 पदे काढा. काय दिले बघा आपल्याला, पहिलं पद दिलेलं आहे. पहिलं पद म्हणजे ए ची किंमत दिलेली आहे आणि साधारण फरक डी दिलेला आहे. त्या दोन किमतींचा वापर करून त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिली 4 पद काढायची आहेत. पहिलं पद दिलेलंच आहे, फक्त काढायचं कोणतं, दुसरं, तिसरं आणि चौथं पद काढायचं आहे. पहिलं पद आपल्याला ऑलरेडी गणितात दिलेलं आहे. पहिलं पद ए म्हणजेच T1. लक्षात ठेवा, पहिलं पद ए म्हणजेच T1. T1 तुम्हाला दिलेलं आहे. फक्त T1 वरनं T2, T2 वरनं T3, T3 वरनं T4 काढायचं आहे. प्रत्येक वेळी डी ची किंमत तुम्ही जर मिळवली तर तुम्हाला ही चारीच्या चारी पद पटकन काढता येणार आहे. बघूया पहिलं गणित. ए बरोबर 10 आणि डी बरोबर 5. ए बरोबर 10, डी बरोबर 5. इथं ए ची किंमत 10 आहे म्हणजे या अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद 10 आहे आणि साधारण फरक डी आहे म्हणजे पहिलं आपल्याला पहिलं पद मिळालेलं आहे. इथं कसं लिहायचं बघा. पहिलं पद ए बरोबर T1 बरोबर 10. आता T1 वरनं T2 काढायचं आहे. काय लिहायचं बघ इथं, T2 बरोबर T1 अधिक D. T1 किती आहे 10 आणि D किती आहे 5. 10 अधिक 5 बरोबर 15. म्हणजे पहिलं पद 10 आलं, दुसरं पद 15 आलं. आता दुसऱ्यावरून तिसरं पद काढायचं. कसं काढायचं, T3 बरोबर T2 अधिक D बरोबर 15 अधिक 5 बरोबर 20. बघा पहिलं पद 10 आलं,
दुसरं पद 15 आलं, तिसरं पद 20 आलं. आता चौथं पद काढायचं आहे. T4 बरोबर T3. सगळ्यांच्यावरून आपण काय करू शकतो या ठिकाणी या पद्धतीनं आपण काय काय केलेलं आहे या ठिकाणी ए व डी ची किंमत दिल्यानंतर आपण या त्या अंकगणितीय श्रेणीचं या ठिकाणी चारीच्या चारी पद काढू शकतो. बघा आता दुसरं घेऊया. ए बरोबर -3 बी बरोबर 0. पहिलं पद -3 आहे, डी ची किंमत 0 आहे. पहिलं पद मिळालं म्हणजे T1 मिळाला. ए बरोबर T1 बरोबर -3. आता पहिल्या पदावरून दुसरं पद काढायचं आहे. काय ना T2 बरोबर T1 अधिक डी बरोबर T1 -3 अधिक 0 बरोबर -3. आता परत काय करायचं आहे T2 वरून T3 काढायचा. T3 बरोबर T2 अधिक डी काय येणार आहे तर -3 अधिक 0 बरोबर -3 येणार. परत T4 काढायचा आहे. T3 अधिक डी बरोबर -3 अधिक 0 -3. म्हणजे या अंकगणितीय श्रेणीचं जर ए ची किंमत -3 असेल आणि डी ची किंमत जर 0 असेल तर त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिली 4 पद -3 -3 -3 -3. पहिलं पद सुद्धा -3, दुसरं पद सुद्धा -3, तिसरं पद सुद्धा -3 आणि चौथं पद सुद्धा -3 कारण डी 0 आहे. डी काय 0 आहे. अशा पद्धतीनं पहिलं पद ए आणि सामान्य फरक डी दिल्यानंतर आपण त्या अंकगणितीय श्रेणीची पद काढू शकतो. आता पुढचे गणित घेऊया आपण. आता मार्च 2020 ला विचारलेलं गणित आहे. ए बरोबर 2 आणि डी बरोबर -2. तर या अंकगणितीय श्रेणीची पहिली 3 पद आपल्याला काढायची आहे. पहिलं पद ए दिलेला आहे. ए बरोबर 2, डी ची किंमत -3 आहे. ए बरोबर T1 बरोबर 2. आता T2 काढायचा आहे. T2 बरोबर T1 अधिक डी बरोबर 2 वजा 2 बरोबर 0. आता T3 काढायचा आहे. T3 बरोबर T2 अधिक डी बरोबर 0 वजा 2 बरोबर वजा 2. आता T4 काढायचा आहे. T3 अधिक डी बरोबर -2 बरोबर -4. अशा पद्धतीनं पहिलं पद 2, दुसरं पद 0, तिसरं पद -2 -4. अशा पद्धतीनं त्या अंकगणितीय श्रेणीतील पद आपण काढू शकतो. कोणतेही तुम्हाला एच आणि डीच्या कोणत्याही किमती घेऊन तुम्ही त्या अंकगणितीय श्रेणीची पद काढू शकता. काही अडचण येणार नाही. फक्त इथे व्यवस्थित जर बेरीज केली तर लक्षात येणार आहे. ए म्हणजेच पहिलं पद ए बरोबर T1. पहिल्या पदामध्ये जर डी मिळवला तर दुसरं पद येणार आहे. म्हणजे T2 बरोबर T1 अधिक डी. तिसरं पद काढताना दुसऱ्या पदामध्ये डी मिळवा म्हणजे T3 बरोबर T2 अधिक डी. चौथं पद काढताना तिसऱ्या पदामध्ये डी मिळवा म्हणजे T4 बरोबर T3 अधिक डी. या सूत्राचा वापर करून जर तुम्हाला त्या अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद ए आणि साधारण फरक डी दिला असेल तर तुम्ही त्या अंकगणितीय श्रेणीचं या ठिकाणी पद काढू शकता. आता या ठिकाणी पुढचा अतिशय महत्वाचा घटक आहे. फक्त त्या घटकाची आपण सुरुवात करूया. अंकगणितीय श्रेणीचे nवे पद. अंकगणितीय श्रेणीचे nवे पद हे अतिशय महत्वाचा घटक आहे. या ठिकाणी अंकगणितीय श्रेणीचे nवे पद बघा. अंकगणितीय श्रेणीचे nवे पद. nवे पद कंसात PN काल आपण अभ्यास केलेला आहे. जर त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये nवे पद असेल
पहिलं पद आपण T1 न दाखवलं, दुसरं पद T2 न दाखवलं, तिसरं पद T3 न दाखवलं. तसंच त्या अंकगणित श्रेणीमध्ये जर n पद असेल तर ते n पद आपण Tn न दाखवायचं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण दाखवू शकतो. आता सूत्र बघा काय, Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. या सूत्राच्या साहाय्यानं आपण त्या अंकगणितीय श्रेणीतील कोणतंही पद काढू शकतो. इथं प्रत्येक जे अक्षर वापरलेलं आहे त्या अक्षराचा अर्थ काढला पाहिजे. इथं ए म्हणजे पहिलं पद, एन म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये असणारा पदांचा क्रमांक, ऋण 1, डी म्हणजे साधारण फरक. आता मला समजा एखादी अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे आणि सांगितलं मला 15वं पद काढा, म्हणजे इथं मी एन ची किंमत 15 घेणार. 100वं पद काढा, इथे एन ची किंमत मी 100 घेणार. ए ची किंमत दिलेली असणार आहे, डी ची किंमत आपण काढायची. ए, डी आणि एन ची किंमत वापरल्यानंतर आपण या ठिकाणी Tn म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीचं कोणतंही पद आपण काढू शकतो. किंवा समजा पद दिलं, एन ची किंमत दिली, डी ची किंमत दिली, तर त्या अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद कोणतं असेल, साधारण फरक किती असेल हे आपण काढू शकतो. म्हणजे या 4 पैकी जर कोणत्याही 3 किमती दिल्यानंतर आपण त्या सूत्राचा वापर करून चौथी किंमत काढू शकतो. हे जे सूत्र आहे हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे. अंकगणितीय श्रेणीचे nवे पद बरोबर Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d या सूत्राचा वापर करून याच्यावरची आपल्याला गणितं सोडवायची आहेत. आणि ही गणितं या सूत्रावरची जी गणित आहेत ती गणितं अतिशय महत्वाची आहेत. इथं Tn म्हणजे nवं पद, n ची किंमत दिलेली असते. 100वं पद, 10वं पद, 19वं पद असं त्या गणितामध्ये दिलेलं असते, ती किंमत घ्यायची. ए म्हणजे पहिलं पद, डी म्हणजे साधारण फरक. इथं जो तुम्ही n घेतलेला आहे त्या n मधनं 1 वजा करायचा. n म्हणजे पदांचा क्रमांक. त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये जे काही पद असेल त्या पदांचा क्रमांक म्हणजे n. अशा पद्धतीने Tn या सूत्राचा वापर करून आपल्याला काही जी गणितं सोडवायची आहेत ती गणित आपण काय करूया, उद्या सोडवूया. आजच्या या तासामध्ये जर ए आणि डी दिल्यानंतर अंकगणितीय श्रेणीचं कोणतेही पद, किती पद आपण काढू शकतो त्याचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर 3.1 मधला जो पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाची जी अवघड गणित होती ती तुमच्या दृष्टिकोनातून अवघड गणित होती, ती गणित आपण सोडवलेली आहेत. अशा पद्धतीनं 3.1 आपला पूर्ण झालेला आहे. आज घरी गेल्यानंतर किंवा तास संपल्यानंतर तुम्ही ए आणि डी च्या कोणत्याही मनाच्या किमती घ्या, सराव संख्येमधली गणित सोडवा आणि ए आणि डी च्या कोणत्याही मनाच्या किमती घेऊन त्या अंकगणितीय श्रेणीची 4-4, 5-5 पदं काढा. म्हणजे लक्षात येणार आहे ए म्हणजेच पहिलं पद, T1 बरोबर ए, T2 बरोबर T1 अधिक डी, T3 बरोबर T2 अधिक डी, T4 बरोबर T3 अधिक डी या सूत्राचा वापर करून ए आणि डी ची किंमत दिल्यानंतर त्या अंकगणितीय श्रेणीची पद्धत तुम्ही काढण्याचा सराव करा. त्यातनं जर काही शंका आली तर विचारा. हा तास आपण इथं काय करूया, संपूया. प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्यायची आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि घरी सुरक्षित राहून अभ्यास करायचा आहे. वेळ वाया घालवू नका.